हो. अजून एक घास खातो मग सांगतो. अजून एक घास खातो मग सांगतो. अजून एक खाऊ का? नको, आता सांगतो. ही जी ओली भेळ मी बनवली आहे ना, पहिल्यांदा तुम्ही याचा एक घास खाल्ला तर तुम्हाला तो दुसरा पण घास खावा अशी इच्छा होणार, हे मी 100% सांगतो. त्यानंतर पहिल्यांदा घास खाल्ल्यानंतरला गोड, आंबट, तिखट ह्या तिन्हींचं मिश्रण तुमच्या जिभेवरती पांगलं जाणार. त्यानंतर शेव, चिवडा, पापडीचा स्वाद तुमच्या असा त्या डाळीचा स्वाद तोंडात पांगला जाईल. आणि मग एक घास तुम्ही गिळल्यानंतरला तो तुमच्या पोटात अन्ननलिकेत जाणार. अन्ननलिकेत गेल्यानंतरला तुम्ही लगेच दुसरा घास घ्यायची तुमची 1000 पटीने इच्छा होणार, जी आत्ता माझी झाली होती. आणि मग दुसरा घास घेणार, परत तीच तुमच्या तोंडात तिन्हींचं मिश्रण चटण्यांचं. आणि नंतरला मग एक घास तुम्ही असा थोडं तिखट आंबट लागल्यानंतर एक घास असा तुम्ही याचा घ्यायचा, टोमॅटोचा. नंतरला मग टोमॅटो खाल्ल्यानंतर परत एक घास याचा घ्यायचा, त्याच्यात मग शेंगदाणे वगैरे येणार. त्याच्यामध्ये नंतर मग एक घास तुम्ही कैरीचा घ्यायचा. कैरीचा घेतल्यानंतरला मध्येच तुम्हाला मटकी लागेल. हे सगळं असं छान सजवलेलं आहे. जेवढी मी भेळ सजवली आहे ना, तेवढीच ती टेस्टी आहे असं मी 1000% तुम्हाला सांगतो. कधी कधी घाई गडबडीत गर्दीच्या अभावी एखादी भेळ 19-20 होत असेल, त्याला मी आवर्जून तुमची माफी मागतो. पण तुम्हाला जेवढं चांगलं हायजीन आणि उत्कृष्ट देण्याचा, स्वच्छता सांभाळून द्यायचा हा मी 1000% प्रयत्न करत आहे. अगदी मनापासून आभारी तुमचा. आवर्जून भेळ खायला या आणि भेळचा आस्वाद घ्या. धन्यवाद. एक घास अजून खातो. आहा.